चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन सूत्र बघितले होते बघा. एक्स वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर काय असतं, एक्स वजा 1/x वर्ग अधिक 2. आणि दुसरं काय बघितलं होतं, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर एक्स अधिक 1/x कंसाचा वर्ग वजा 2. असे आपण दोन सूत्र बघितले होते. आता आपल्याला काय सांगितले, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग काढायला. आपण काय करूयात, या दोन्ही बाजूचा वर्ग करून घेऊयात. करा. एक्स वजा 1/x कंसाचा वर्ग बरोबर 5चा वर्ग काय येईल. ह्याच्यासाठी आपण एक सूत्र आहे बघा आपल्याकडे, कुठलं, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग काय असेल, ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा. सोडवा. ए म्हणजे काय आपलं, ए बरोबर एक्स, बी बरोबर 1/x काय येईल, एक्स वर्ग वजा 2 गुणिले एक्स गुणिले 1/x अधिक 1/x कंसाचा वर्ग बरोबर 5चा वर्ग काय असेल, 25 असेल. सोडवा. एक्स 1 होईल. एक्स वर्ग वजा 2 अधिक 1चा वर्ग 1, एक्सचा वर्ग एक्स वर्ग बरोबर 25. आता हे वजा 2 डाव्या साईडला वजामध्ये आहे, उजव्या साईडला अधिकमध्ये होईल. म्हणजे काय होईल, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 25 अधिक 2. म्हणजे काय असेल, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 27. आपलं काय येईल, प्रश्न 5व्याचं उत्तर 27, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय, पहिल्या कंसामध्ये दिले बघा, y वर्ग अधिक 1/y वर्ग. दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग वजा 1/y वर्ग चा विस्तार. काय काढायचं आपल्याला, याचा विस्तार. काय येईल बघा, सांगा बरं मग काय येऊ शकते आपल्याला. हे आपल्याला काय करावं लागेल, सिंपल याला आपण समजूयात ए, याला समजूयात बी. म्हणजे हे ए बी. आपण एक सूत्र बघितलं होतं बघा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, काय, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर काय असतं, ए वर्ग वजा बी वर्ग. घ्या मग, आपल्याकडे ए आहे, आपल्याकडे बी आहे. एचा वर्ग, ए म्हणजे काय, वाय वर्ग ठेवायच्या ठिकाणी, वायचा वर्ग कंसाचा वर्ग वजा बी म्हणजे काय, 1/y वर्ग, 1/y वर्ग कंसाचा वर्ग. वाय वर्ग त्याचा वर्ग म्हणजे वायचा चौथा घात वजा 1चा वर्ग 1, वाय वर्गचा वर्ग वायचा चौथा घात. काय येईल उत्तर, वाय वर्ग वजा 1/yचा चौथा घात. शोधा उत्तर कुठं आहे आपल्या इथं, पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, वायचा चौथा घात वजा 1/yचा चौथा घात. किती सोपं आहे. ज्यावेळेस आपल्याला सूत्रपाठ असतील ना, त्यावेळेस आपल्याला खूप कमी वेळ लागतो सोडवायला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. प्रश्न क्रमांक 7 काय दिला, प्रश्न क्रमांक 7, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 30. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 30 आणि ए अधिक बी बरोबर किती दिले, 6. तर ए वजा बी बरोबर किती. किती सोपा प्रश्न आहे बघा बरं, एकदम सोपा. आत्ताच आपण सूत्र बघितलं होतं. काय बघितलं होतं, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असतं, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. आपल्याकडे किमती दिल्यात, आपल्याला काय दिले बघा, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 30, ए अधिक बी बरोबर 6. म्हणून ए वर्ग वजा बी वर्गाच्या ठिकाणी किंमत ठेवून द्या. काय येईल, 30 बरोबर ए अधिक बीच्या ठिकाणी किंमत ठेवा 6. मग दुसऱ्या कंसामध्ये राहिलं काय, ए वजा बी. म्हणजे 6 याला गुणाकारात आहे, इकडं काय होईल, भागाकारात. म्हणजेच काय, 30/6 बरोबर ए वजा
बी. 6 एक 6, 6 पंचे 30, म्हणजेच ए वजा बी बरोबर 5. एकदम सोपं आहे. 5 किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे? 2 नंबरच्या. आपलं उत्तर काय असेल? 2. प्रश्न क्रमांक 8. 8 मध्ये काय दिले बघा? 4x अधिक 2y कंसाचा घन वजा 4x वजा 2y कंसाचा घन बरोबर किती? आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये विस्तार सूत्र संपल्यानंतर आपण काय केलं होतं? एक गणित बघितलं होतं बघा. ते सेम याच प्रकारचं ते गणित आहे. सोडवा. याच्यासाठी आपल्याला 2 सूत्र लागतील. लिहून घ्या. ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ab वर्ग अधिक बीचा घन. हे एक सूत्र लागेल. आणि ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा 3 ए वर्ग बी अधिक 3 ab वर्ग वजा बीचा घन. हे एक सूत्र लागेल. लक्षात घ्या. लक्षात आलं तुमच्या? चला तर मग ए बरोबर 4x बी बरोबर 2y. ठेवा किंमत आणि सोडवायला चालू करा. घ्या. याच्या ठिकाणी 4x. पहिल्या याच्यामध्ये बघा 4x चा घन अधिक 3 4x चा वर्ग गुणुले 2y अधिक 3 गुणुले 4x गुणुले 2y चा वर्ग अधिक 2y चा घन. हे वजा आणि हे राहिलेलं आता कंसामध्ये घ्या. आहे तेच येईल. थोडं बदल येईल बघा. 4x वजाचं फक्त बदल येतो. 4x चा घन वजा 3 4x चा वर्ग गुणुले 2y अधिक 3 गुणुले 4x गुणुले 2y चा वर्ग वजा 2y चा घन कंस बंद. सोडवा. बरोबर 4 चा घन किती असेल? 4 चा वर्ग किती आहे? 16 आणि 16 गुणुले 4 चा घन किती आहे? 4 चा घन 64. x चा घन x घन अधिक 4 चा वर्ग 16 16 x चा वर्ग 3 गुणुले 2 3 दोन्ही 6y गुणुले 16 x चा वर्ग अधिक 3 चौक 12x गुणुले 2 चा वर्ग 4y वर्ग अधिक 2 चा घन 8y घन वजा कंसामध्ये. फक्त चिन्हांचा बदल येईल. काय येईल? 64x चा घन वजा 6y गुणुले 16x चा वर्ग अधिक 12x गुणुले 4y चा वर्ग वजा 8y चा घन. आता काय करायचं? हे वजा ना या चौकटी कंसाच्या आतमधल्या गुणून घ्या. पहिला आहे तेच लिहा. 64x चा घन अधिक 16 की 96 x वर्ग y अधिक 12 चौक 48 xy वर्ग अधिक 8y चा घन वजा इथं प्लस 64 आहे. या वजामुळे होईल वजा 64x चा घन. हे वजा आणि हे वजा अधिक होईल 96 x वर्ग y. हे वजा हे अधिक वजा होईल वजा 48 xy वर्ग. हे वजा आणि हे वजा अधिक होईल 8y चा घन. बघा अधिक 64 वजा 64 1 होऊन जाईल. अधिक 96 राहील
अधिक 48 वजा 48 0 होऊन जाईल. राहिलं काय 96x वर्ग y अधिक 96x वर्ग y अधिक 8y घन अधिक 8y घन. 96 आणि 96 किती होईल 6 6 12 हातचा 1 9 1 9 9 2 18 अधिक 1 19x वर्ग y अधिक 16y घन. बघा काय उत्तर आलं म्हणजेच 16y घन अधिक 192x वर्ग y. हे बघा पूर्ण गणित आहे. लक्षात आलं किती नंबरचा पर्याय आहे बघा आपल्या उत्तरामध्ये 16y घन अधिक 192x वर्ग y. दिसतंय तुम्हाला करेक्ट उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा प्रश्न काय दिलाय बघा. चौरसाची बाजू किती दिली 2x वजा 3 सेमी आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. मग आपल्याला एक साधं सूत्र माहित आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो बाजूचा वर्ग. आपल्याला बाजू काय दिली 2x वजा 3 कंसाचा वर्ग. मग आपल्याला याच्यासाठी एक सूत्र माहित आहे काय a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. म्हणून a म्हणजे काय असेल 2x आणि b म्हणजे काय असेल 3 असेल. ठेवा इथं 2x चा वर्ग वजा 2 गुणिले 2x गुणिले 3 अधिक 3 चा वर्ग. 2 चा वर्ग काय असेल 4 x चा वर्ग x वर्ग 4x वर्ग वजा 2 दुनी 4 4 त्रिकोण 12 x अधिक 3 चा वर्ग 9. काय आलं उत्तर 4x चा वर्ग वजा 12x अधिक 9. शोधा 4x चा वर्ग वजा 12x अधिक 9 चौसेमी क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस सेंटीमीटर. एकदम सोपा आहे. हे बघा आता आपण काय केलं प्रश्न क्रमांक 12 सोडवतोय. प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपण काय बघायलो हे आपला प्रश्न क्रमांक 11 आणि हा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला याचा विस्तार विचारलाय. तर आपण त्या विस्तारासाठी काय केलं हे सूत्र आपल्याला माहित आहे. a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग असेल तर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. सेम तसंच हे वजाचं असेल तर आपण काय करतो x चा वर्ग अधिक 2y चा वर्ग अधिक 3z चा वर्ग. आणि ज्यावेळेस आपण तिन्ही पद वजा असतील त्यावेळेस आपण सुरुवातीला आपलं वजा येणार सुरुवात आणि शेवट 2 गुणिले x गुणिले 2y अधिक 2 गुणिले 2y गुणिले 3z वजा 2 गुणिले x गुणिले 3z. सोडवा x वर्ग अधिक 2 चा वर्ग 4y वर्ग अधिक 9z वर्ग अधिक 2 दोन्ही 4 4xy अधिक 2 दोन्ही 4 4 त्रिकोण 12yz अधिक 3 दोन्ही 6xz. हे झालं पहिलं प्लस. दुसरं x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 3z वर्ग 9z वर्ग वजा 4xy अधिक हे 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 yz आणि शेवटचं वजा 6xz.
जे मायनस मायनस आहे ते बघा 4xy 4xy 6xz वजा 6xz एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग अधिक वाय वर्ग 4y वर्ग 4y वर्ग 8y वर्ग 9z वर्ग 9z वर्ग 18z वर्ग आणि राहिलं काय 12 अधिक 12 24yz. किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे बघा 3. 2x वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 18z वर्ग अधिक 24yz. पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्न क्रमांक 13 काय दिलाय? जर x वजा y बरोबर 14 xy बरोबर 8 तर x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती? सोडवलेत ना आपण असे गणित? सोडवलेत. तर आपण काय करणार आता याच्यासाठी? जे काय पहिलं पद दिलेलं आहे त्याचा वर्ग करणार. करा. x वजा y कंसाचा वर्ग बरोबर 14चा वर्ग. सोडवा. x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग बरोबर 14चा वर्ग किती असतो? 196. ठेवा. आता आपल्याला x वर्ग अधिक y वर्ग विचारला आहे. घ्या मग x वर्ग अधिक y वर्ग वजा 2xy बरोबर 196. x वर्ग अधिक y वर्ग बरोबर हे वजा 2xy काय करा? उजव्या साईडला पाठवा. 196 अधिक 2xy 196 अधिक 2 xy ची किंमत किती आहे? 8. ठेवा 8. 196 अधिक 82 16 196 अधिक 16 6 6 12 हातचा आला 1 9 1 10 1 11 हातचा आला 1 1 अधिक 1 2 किती आलं? x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 212. कुठं आहे 212? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. समजलं? त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. काय दिलं प्रश्न क्रमांक 14? 4x अधिक 1/4x कंसाचा वर्ग वजा 4x वजा 1/4x कंसाचा वर्ग बरोबर किती? काय असेल? बघा बरं काय येईल? a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग. किंवा तुम्ही याला a समजा, याला b समजा. याला पूर्णला a, याला b. म्हणजे काय असेल? a b. a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय असतं? आपल्याला माहिती आहे. a अधिक b a वजा b. 4x अधिक 1/4x a अधिक हे झालं a अधिक b किती आहे आपलं? 4x वजा 1/4x हे झालं a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b 4x अधिक 1/4x वजा b झालं वजा आणि b पण काय आहे? 4x वजा 1/4x. काय येईल? हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक सूत्र आहे बघा याच्यासाठी. काय सूत्र आहे? ज्यावेळेस आपल्याला काय असतं? x वर्ग बघा काय असतं आपल्याकडे? x वर्ग अधिक 1/x वर्ग असं असेल तर आपण काय करतो? x अधिक 1/x कंसाचा वर्ग वजा 2 करतो की नाही? आता आपल्याला काय दिलं आहे? x अधिक 1/x वर्ग म्हणजे आपल्याला हे काय येईल? हे वजा 2 इकडं अधिक होईल. बरोबर? आणि इथं पण काय असेल मग? x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर x वजा 1/x
कंसाचा वर्ग इथं असतं +2. म्हणजे बघा आपल्याला काय येईल चेक करा. इथं पहिल्या ठिकाणी काय येईल मग 4x + 1/4x. ह्या एक्सलाच आपण या सूत्राला बदलून घ्या. इथं 4 येईल, इथं 4 येईल, इथं 4, इथं 4. करेक्ट. इथं पण 4, इथं पण 4, इथं पण 4, इथं पण 4. बघा 4x + 1/4x कंसाचा वर्ग म्हणजे हे -2 इकडं काय होईल +2 घ्या. म्हणजे याच्या ठिकाणी आपण ही किंमत ठेवू शकतो. 4x चा वर्ग + 1/4x चा वर्ग +2 वजा याच्या ठिकाणी काय ठेवता येते आपल्याला बघा 4x वजा 1/4x वर्ग. हे वजा हे कसं आहे +2 इकडे आल्यानंतर काय होईल -2. मग बघा काय वजन याला गुणून घ्या. 4x चा वर्ग + 1/4x चा वर्ग +2 वजा 4x चा वर्ग वजा 1/4x चा वर्ग वजा वजा +2 होईल. लक्षात आलं. हे अधिक हे वजा कॅन्सल होईल. राहील काय आपल्याकडे +4 +2 +2 +4 होईल. कारण आपण याला पण आपण बदलू शकतो. कसं बदलणार सेम याच्यासारखं 4x चा वर्ग वजा 1/4x याला आपल्याला बदलता येते. याच्यासारखं आपलं सूत्र कोणतं आहे त्याच्यासाठी a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. बरोबर. त्याच्याप्रमाणे आपल्याला सोडवता येते. आपलं उत्तर काय असेल +4. ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 15 काय आहे आपला प्रश्न 15. आयताची लांबी दिली बघा. काय दिली आयताची लांबी 2x + 4 आणि रुंदी किती दिली 3x - 2. तर आयताचं क्षेत्रफळ किती. मग आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. काय माहिती आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर L × B लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिली आपल्याला 2x + 4 रुंदी किती दिली 3x - 2. मग आपल्याला याचं माहिती आहे गुणाकार कसा करायचा. पहिल्या पदाचा पहिल्या पदासोबत 3 × 2 = 6 x वर्ग 2x - 2 4x अधिक 4 × 3x 4 × 3x 12x - 8 12x - 8. बघा काय येईल 6x चा वर्ग वजा 4 अधिक 12. मी मगाच सांगितलं होतं आपलं छोट्यामधून मोठं वजा होत नाही. मग मोठ्यामधून छोटं वजा येईल. काय येईल अधिक 8x वजा 8 चौरस सेंटीमीटर. उत्तर बघा 6x चा वर्ग अधिक 8x वजा 8 चौरस. प्रश्न क्रमांक 16 काय दिला प्रश्न 16वा. जर x अधिक y बरोबर 9 x अधिक y बरोबर किती आहे 9 xy बरोबर किती आहे 22 तर x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती. काय येईल सोपं आहे. पहिल्या पदाचं जे काय दिले त्याचा वर्ग करायचा. x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर 9 चा वर्ग म्हणजेच x वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग बरोबर 81. आपल्याला हे काढायचे. मग काय येईल x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 81 अधिक 2y इकडे आल्यावर वजा 2xy 81 वजा 2 xy ची किंमत किती आहे 22. म्हणजेच काय असेल 81 वजा
22 दोन्ही 44. किती होईल? 4 किती 11 7. हातचा आला 1. 4 आणि 1 5. 8मधून 5 गेले, राहिले 3. किती आलं? 37. दिसतंय? 37. पर्याय क्रमांक 1 37. प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न काय सांगतोय बघा आपल्याला. घन आहे बघा, हे घन काय आहे? 2x अधिक 1/2x कंसाचा घन अधिक 2x वजा 1/2x कंसाचा घन बरोबर किती? आपल्याला कसं सोडवावं लागेल ह्याला? याच्यासाठी आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल बघा. a अधिक b कंसाचा घनचं सूत्र वापरून आपल्याला याला सोडवावं लागेल. या सूत्राचा वापर करा. a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन आणि a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन. या सूत्रांचा वापर करा. a म्हणजे 2x, b म्हणजे 1/2x. याचा वापर करून हे सोडवा. एकदम सोपा आहे. चला करूयात प्रयत्न, बघूयात काय आहे ते आन्सर. a आणि b घ्या सोडवा. काय असेल? 2x चा घन अधिक 3 गुणिले 2x चा वर्ग गुणिले 1/2x अधिक 3 गुणिले 2x गुणिले 1/2x चा वर्ग अधिक 1/2x चा घन अधिक कंसामध्ये 2x घन वजा 3 2x चा वर्ग गुणिले 1/2x अधिक 3 गुणिले 2x गुणिले 1/2x चा वर्ग वजा 1/2x चा घन. 2x चा घन 8x घन अधिक 1 इथला 1 वर्ग 2x कॅन्सल म्हणजे 2x गुणिले 3 6x अधिक इथला 1 वर्ग आणि इथला 2x कॅन्सल होईल म्हणजे काय होईल? 3/2x 3/2x अधिक 1/8x चा घन अधिक 8x चा घन वजा इथला 1 वर्ग इथलं 2x वजा 6x अधिक इथला 1 वर्ग इथला 1 2x 3/2x वजा 1/8x चा घन. बघा काय काय कॅन्सल होईल? अधिक 6x वजा 6x वजा 1/8x चा घन वजा 1/8x चा घन. हे 8 आणि 8 काय होईल? 16x चा घन अधिक 3/2x अधिक 3/2x छेद समान अंशाची बेरीज 16x चा घन अधिक 6/2x म्हणजेच बेत्रिक 6 म्हणजे काय? 16x चा घन अधिक 3/x. काय उत्तर मिळालं आपल्याला? 16x चा घन अधिक 3/x. बघा बरं आहे का? पर्याय क्रमांक 1 मध्ये 16x चा घन अधिक 3/x मिळालं. सोपं होतं गणित. प्रश्न क्रमांक 18. हे आपण NMMS इयत्ता 8वी या परीक्षेमधील आपण अंकगणित या विषयाचा अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये विस्तार सूत्रांचा अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला
दिलेले स्वाध्याय प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सोडवतो व्यवस्थितरित्या. तुमच्यासमोर त्याची उत्तरं करेक्ट येत आहेत. बघा काय दिले, एका पेनची किंमत ₹2x - 3y आहे. तर अशाच प्रकारच्या 2x + 3y पेनची किंमत किती रुपये असेल? म्हणजेच काय, आपल्याला गुणाकार करायचा आहे. आपल्याला सूत्र माहीत आहे. काय आहे सूत्र? a - b a + b बरोबर काय असतं? a² - b². मग याच्यामध्ये a किती आहे? a बरोबर 2x, b बरोबर 3y. ठेवा मग 2x² - 3y² म्हणजे 4x² - 9y². 3 मध्ये आहे 4x² - 9y². सोपं आहे. 19 नंबर. 19 नंबरमध्ये काय दिले बघा, 4p + 5q कंसाचा घन अधिक 4p - 5q कंसाचा घन बरोबर किती? आत्ता सोडवलं अगदी त्याच प्रमाणे आत्ता जे वर सोडवले त्याच सूत्राचा उपयोग करून हे उत्तर काढा. एकदम सोपं आहे. सेम हे a हे b सूत्र आहेत आपल्याकडे. हे दोन सूत्र a + b कंसाचा घन a - b कंसाचा घन या सूत्रांचा उपयोग करून उत्तर काढलं तर आपल्याला एकदम सोपं पद्धतीने उत्तर मिळेल. 128 p² अधिक 600 pq². सोपं आहे. मी तुम्हाला अशी 4-5 प्रकारची गणितं सोडून दिलेले आहेत. हे तुम्हाला सुटून जाईल. प्रश्न क्रमांक 20 बघा. 3a - 1/a बरोबर 6. तर 27a³ - 1/a³ बरोबर किती? कसं सोडवणार? सोपं आहे. पहिल्या याचा घन करायचा. 3a - 1/a³ बरोबर 6चा घन. आत्ताच घनाचं सूत्र आपण बघितलं. a - b घन काय असतं बघा. 3a³ - 3a² गुणिले b अधिक 3a गुणिले b² अधिक वजा b³ 1/a³ बरोबर 6चा घन 216. हे घन किती आहे? हे घन 27a³ वजा इथलं a² कॅन्सल होईल. 9a अधिक 9/a वजा 1/a³ बरोबर 216. काय येईल बघा. 27a³ वजा 1/a³ बरोबर 216. हे जे टर्म आहे इकडं ट्रान्सफर होईल. अधिक 9a वजा 9/a बरोबर 216. याच्यामधून काय करा, 3 कॉमन घ्या. तीन कॉमन 9 कॉमन घेतलं तर a वजा 1/a होईल. तर आपल्याला
जर आपण याला सॉल्व केलं तर आपल्याला याचं उत्तर किती मिळून जाईल? 270. इथे मधल्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही करून घ्या. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20 गणितं विस्तार सूत्रावर आधारित आपण सोडवलेले आहेत. हे गणित फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6. त्याच्यानंतर हे आपण 7वं गणित सोडवलं, हे 8वं गणित सोडवलं, हे आपण 9वं गणित सोडवलं. त्याच्यानंतर हे 10, 11, 12, 13. हे 14वं गणित सोडवलं, 15, 16. इथं बघा, हे आपलं 17वं गणित. स्क्रीनशॉट तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही. हे 18, 19 आणि आपण हे 20. अशा प्रकारे आपण काय केलं, 20 गणितं सोडवले आपण विस्तार सूत्रावर आधारित. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या एकदम सोप्या पद्धतीनं सोडवून दिलेले आहे आपण. जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ठीक आहे, कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. आणि विस्तार सूत्र एकदा पाठ केले तर आपण कसंही गणित कुठलंही किती अवघड असेल तरी आपण सोडवू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला विस्तार सूत्र हा टॉपिक आपण संपलेला आहे. तर आपण थांबूया इथं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.